त्रैलोक्य संपदान्वेक समन्वेकनवित्ते सच्चिदानन्दरूपाय शिवाय नमः। यामावस्तर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रमानः तां धर्मजाय शम्भो वागर्थ विवसंपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतं पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ्या माऊलीच्या सानिध्यात सेवा करण्याचा संधी आज तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेले आहे। बराच दिवसापासून या ठिकाणी आपण पूजापाठ करत आहोत, परंतु आज विशेष करून एवढं शांत चित्तानं बसून पूजा करणारे भक्त म्हणजे आजच। तर खाली वरी खाली वरी खाली वरी
अवघड होऊन जातो. चित्त लावून ज्या वेळेला आम्ही संसार करतो, चित्त लावून करतो की ना संसार. संसार म्हणजे कळालं का? व्यवहार. व्यवहारामध्ये जसं चित्त लावून व्यवहार करतो तसा शंभूचा आराधन सुद्धा चित्त लावूनच करायचं. नोट मोजताना कसं चित्त लावून मोजतो, खालीवरी झालं तर कसं होईल म्हणून. एक नोट तिकडी इकडी होता कामा नये म्हणून किती सावधानपूर्वक त्या प्रकारे लिंगाच्या पूजा सुद्धा त्या प्रकारे मन लावून, चित्त लावून, बुद्धी लावून त्या ठिकाणी पूजा पाठ करायचं असते. त्याप्रमाणे आज तुम्ही फार सुंदर या ठिकाणी सेवा केलात, फार आनंद वाटला. तर काय काय गोष्टी आपल्या संसारामध्ये आपण काय करत असतो माहिती का? आनंद घेत असतो. काय काय आनंद घेत असतो? कोणत्या गोष्टीच्या पाहून आम्हाला आनंद वाटते? काय बघून आम्हाला आनंद वाटते संसारामध्ये? माय काय बघून आनंद वाटते? त्याचं पळापळी बोलून की आनंद वाटतो. लेकराला सजावट करून सुंदर चहा, त्याला मेकअप करून, छोट्याशा बाळाला सजावट करून आई डोळा भरून बघते. बघून काय करते? आनंद मानते. कोणाला बघून? लेकराला बघून. अजून अजून काय बघतो? सांग ना की. व्यवहारामध्ये अशा काही गोष्टी आहेत सजावट करून पाहण्यासारखा. सुंदर घर बांधतो, घराला सुद्धा सजावट करतो. अशा प्रकारचे सजावट करून डोळा भरून बघतो. अजून काय म्हणतो? आनंद मानतो. त्या प्रकारे अनेक काही गोष्टी आहेत. त्या अतिरिक्त ज्यांच्या जीवनामध्ये हे सगळं शृंगार करून जे पाहतो, ह्याचा शृंगार करून पाहिल्यानंतर तुम्हाला पुण्य मिळते म्हणून गॅरंटी नाही. घराचा शृंगार करून आम्ही आनंद मानलं, पुण्य मिळतो किंवा न मिळतो काय मला सांगता येत नाही. संसार शोभायमान करून ज्यावेळी आनंद मानतो, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आनंद मिळते या मिळते सांगता येत नाही. परंतु तुमच्यासारखे काही भक्त देवाला सजावट करून आनंद मानणारे भक्त फार विरळ, कमी असतात. त्या प्रकारे आज शंभो महादेवाला शृंगार करून, या शृंगार करायला खर्च लागते माझ्या लक्षात आलं का? कुठून लांबून 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 इथं यावं लागलं. आलं की नाही? ಎತ್ತಣ ಮಾಮರ ಎತ್ತಣ ಕೋಗಿಲೆ ಎತ್ತಣಿಂದೆತ್ತ ಸಂಬಂಧವಯ್ಯ ಬೆಟ್ಟದ ನೆಲ್ಲಿಕಾಯಿ ಸಮುದ್ರದ ಉಪ್ಪು ಎತ್ತಣಿಂದೆತ್ತ संबंधवಯ್ಯ. तुमचा आनंद बाहेर पडण्याकरता कुठून उडी घेऊन या ठिकाणी यावं लागलं. उडी घेतलं कर्नाटकातून, इथं उडी घेतली बीदर, काय जवळ आहे का, तिथून उडी घेतली. इथं येऊन दृश्य पाहिल्यानंतर, माऊलीच्या सानिध्यात आल्यानंतर काय ते भाव भरून येते, आनंद पुलकित होत असते. त्या प्रकारे कोकिळाला त्या आंब्याच्या झाडाला काय संबंध असेल?
आंब्याच्या झाडावर बसल्याबरोबर कोकिळाच्या पोटातून शब्द बाहेर पडते, कुहू कुहू म्हणून. लक्षात आलं का? तसा आनंद व्यक्त करण्यासाठी आपण इथं जमलेले आहोत. काही लिंगाला सजावट करून आनंद पाहणारे आहे, जंगमाला शोभायमान करून आनंद मानणारे आहेत. आपले मनमथ माया माया काय नाव तुमचं? माय सांगत सुषमा स्वराज. तर सुषमा स्वराज बी भयानक संस्कृत अभ्यास केलेले होते. फार मोठा पंडित होते सुषमा स्वराज. तसं दुसऱ्या सुषमाला आम्ही पाहिलं तर पुरा रुद्र पाठ आहे त्यांना. आमच्या सोबत रुद्र म्हटले, तुम्ही लक्ष केला नाही. आमच्या सोबत पुरा रुद्र पाठ केले. रुद्राध्याय पाठ केले. बघा, रुद्राध्याय पाठ केलं. गुरु महाराजांचा सेवेत राहिले. लहान असताना सुद्धा ते सेवा करत राहिले. माया म्हणून ठेवले त्यांचे नाव, माय. मी माय म्हणतो, माया म्हणणार. माय वेगळं, माया वेगळं. मनमताचा माया आहे, आमचा माई आहे. आलं का लक्षात? तर लहानपणीपासून माऊलीच्या सेवेमध्ये होते. म्हणून आज रोज आम्हाला युट्यूब मध्ये बघायचं. अमृत कुंभ मध्ये अहमदपूरमध्ये राहतात. हे वरचा जो मोठा शट जे तयार केलं, रात्रंदिवस मरमर करून मनमथजी या ठिकाणी मोठा शट उभा केला. त्या ठिकाणी तिकडे अप्पाचा समाधी बांधायचं. अहमदपूरच्या अप्पाचा समाधी बांधकाम रात्रीच, दिवसभर इथं, रात्रभर तिथं. डोळ्याला झोप नव्हती. त्या प्रकारची सेवा त्यांनी करून निरंतर गुरुमाऊलीचा सतीपती सेवेमध्ये तत्पर राहतात. म्हणून बघा, लहान असताना महाराजांचा सेवा केल्यामुळं ते काल एक छान एक अभंग होता बघा. रुचिला कार्तिका अवतार आहे, रुचिला कार्तिका अवतार आहे. तसं यांच्या पोटी सुद्धा ते सेवेमध्ये तत्पर असल्यामुळं हे सिद्धेश्वर त्यांच्या पोटी जन्माला आले. हे सिद्धेश्वर. आणि त्याला वाटलं हे संसाराचा भानगडी नको म्हणून नळेगाव नगरी मठात जाऊन त्या ठिकाणी विराम घेतलं. हे कशाची संस्कार आहे? पोटात असताना ज्यावेळे संस्कार घडतो तस कधीही तसा संस्कार मिळू शकत नाही. त्यांना बी दुःख वाटलं असेल, लेकरू आपल्यातून दूर गेले म्हणून. परंतु एक माता दूर गेलं तर अनेक माता जवळ येतात, हे लक्षात घ्या. मग एक आईला पकडून राहिला तर सगळे आई ढकलून टाकतात. मला सांगा, तुम्ही मला कोणी जवळ येऊ देत नाही का? माय येऊ देते की नाही? मला मी तुम्हाला काहीतरी बिस्किट पोडा वगैरे मागितलं तर देते की नाही? सांगा. बिस्किट पोडा कशाला? तुम्ही जे मागेल ते आम्ही द्यायला तयार आहोत. म्हणजे स्वतःचा लेकरापेक्षा जास्त सद्गुरु माऊलीच्या प्रती तुमच्या अतूट प्रेम असते. कारण एक मोठा त्याग आम्ही केल्यामुळं त्या त्यागाच्या प्रतीक तुम्हाला प्रेम त्या ठिकाणी मिळत. त्यागे नाही की अमृतत्व. जगाच्या कल्याणासाठी ज्यावेळी आम्ही एक मोठा देण ज्यावेळी आपण देतो, तुमचे एवढं भाग्यशाली आहे. कोणी कोणी काय काय देण, धन देऊन मोकळं होणारे आहे, शेत देऊन मोकळं होणारे, सोनं देऊन मोकळं होणारे. स्वतःच्या पोटाच्या लेकराला दान देऊन मोकळं होणे काही सहज गोष्टी नाही. लक्षात आलं का? तर त्या प्रकारे
युट्यूब मध्ये पाहत राहायचं, पाहून एक 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 वेगळं वेगळं ड्रेस आपल्याला दिसलेले आप्पांचे, परंतु असा प्रकारचे एक ड्रेस शोधून आणावा म्हणून अहमदपूरमध्ये मला माहिती असलं तर मी ऑर्डर देत होतो, परंतु मन्मथ माऊली कोणाच्या मनामध्ये काय शिरते काय सांगता येत नाही. अप्पा तुम्ही आतापर्यंत बरेचसे वस्त्र धारण केलात, अशा प्रकारचे मी वस्त्र आणलो. हे आमचा आकाशाचा आवड आहे. हे ड्रेस त्यांना भयानक आवड आहे. तर आज त्यांच्या आवडीचा ड्रेस तुम्ही या ठिकाणी येऊन गुरुमाऊलीला सजावट करून आनंद मानणारे हे दंपती, माऊलीच्या सजावट करून गुरुमाऊलीला सजावट करून आनंद मानणारे, गुरुला आनंद मानणारे, लिंगाला सजावट करून आनंद मानणारे, जंगम मूर्तीला सजावट करून आनंद मानणारे, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा दे माझा देवा जन्मोजन्मी. मन्मथ माऊली मागितलेले आहे, त्यांच्या सेवा मागितलं. लक्षात घ्या. तसं ज्याच्या आनंदापासून लुटतो. मी लहान असताना म्हणजे हे पोरग लहान होते, आपले बंडूचा मुलगा, आता व्हिडिओ काढला नाही ते उभं राहून, लहान होते त्यावेळे भस्म खात होती, विभूती खात होती. एक एक विभूती विभूती खायचा सवय लागला होता त्याला. आणि मी नेमकं जास्त मोगावला जात होतो, माताजीचं तब्येत ठीक नसल्यामुळं. तर मी सहज त्यांना म्हटलं, लिंगाचा आनंद लुटणाऱ्यांच्या नाव लिंगानंद. कशाचे आनंद घेणारे? लिंगाचे आनंद घेणारे लिंगानंद. शिवाचा आनंद घेणारे भस्माचा आनंद घेणारे बस भस्मानंद नाव ठेवतो. कशा करता ठेवलो? त्यांच्या घरात जे बी काही अवकळा येतील, दुष्ट शक्ती येतील, भस्म व्हायला पाहिजे म्हणून भस्मीभूत करण्याकरता त्यांच्या नाव भस्मानंद ठेवले. लक्षात आलं का? त्या आईच्या अंगामध्ये येऊन काय म्हणते, भस्मानंद कशासाठी ठेवले महाराज हे नाव? कशा करता? तुमच्या आधी व्याधी उपाधीला भस्म करण्यासाठी भस्मानंद ठेवलो. तस अष्टावरणाचा आनंद घेणारे, लक्षात आलं का? लिंगानंद, भस्मानंद, रुद्राक्ष आनंद, रुद्रानंद, लक्षात घ्या. हे सगळं आनंद आहे. त्या प्रकारे आज माऊलीचा शोभा बघून आनंद. म्हणून या प्रसंगी अनेक भाविक भक्त या ठिकाणी तुमच्या उपस्थिती लाभलेले आहे. तर काही काही गोष्टी आपल्या आनंदासाठी थोडासा एकमेकाशी मदत करायचं. माय ऐकलं नाही का सगळे? आता जे पूजाला तुम्ही बसून आहात, नवरा असो नवरी असो, पती असो पत्नी असो, सती असो पती असो, आजपासून लक्षात घ्या, आजपासून एकमेकाशी संशय बिलकुल करू नका. लक्षात घ्या. संशय आला सत्यानाश झाले. संसाराचा सत्यानाश संशय. संशय होण्यासारखं तुम्ही बी वागू नका. लक्षात आलं का? संशय होण्यासारखं कशाला वागायचं? लपून लपून फोन कशाला लावायचं? उघडं लावा ना. कोण नको म्हणते तुम्हाला? लपून फोन करायला सुरुवात केलं तर आपल्याला संशय येणारच आहे. कोणाला बोलते की काय की असं म्हणून परेशानी होणार. उघडं बोलल्यावर काय गडबड का होणार? उघडं बोला. मुलगी बी लपून बोलत असला तर सुद्धा थोडा नजर ठेवा. माय मुलगा बी लपून बोलत असला तर थोडा नजर ठेवा. काही लोक पांघरून येऊन बोलतात, आपल्याला वाटत झोपी गेले. परंतु मी कुठंतरी अगडीला कुठंतरी गेलो होतो.
वर महाडीवर उन्हाळा असल्यामुळे महाडीवर झोपलो मी. एक पोरगा पांघरून बसले. मी मला काय जप करलं पोरगा असं वाटलं. फुल्ल पांघरून शिस्त बसले. काय ध्यान लावते रे पोरगा, किती ध्यान आहे. तर नंतर जाऊन तर बघू त्याला विचारा बघून जाऊन बघितलं तर मोबाईल बघत बसले. हा व्हॉट्सअप फेसबुक ते बघत बसले 2-2 वाजेपर्यंत. लक्ष ठेवा, गडबड होईल, गोंधळ होईल. म्हणून आजपासून संशय होण्यासारखं व्यवहार करू नये. इथंच विसर्जन करून टाका. लक्षात आलं का? सती गडबड करत असेल सती विसर्जन करावा, पती गडबड करत असेल पती विसर्जन करावं. आणि इथं येण्याच्या कारण आहे आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून तुम्ही या ठिकाणी आला. संसार दुःखाचा होण्यासाठी नाही. म्हणून केली या कर्माते भोगावे ते फळ. ज्यांना कर्म करतो त्यालाच भोगावं लागते. नवरा कर्म केला नवऱ्यालाच भोगावं लागते. त्यांनी कर्म केला तुम्हाला येत नाही आणि तुम्ही कर्म केला तर त्याला येत नाही. लक्षात घ्या, पक्का लक्ष ठेवून ऐकून घ्या तुम्ही. कोण कर्म करते त्यालाच भोगावं लागते. खाणारा एक जाणारा एक असं होत नाही. होते का? असं होत नाही. बायकोला सांगितलं मी बच्ची जास्त करून तांब्या घेऊन तू पण असं होऊ शकतं का? नाही, होऊ शकत नाही. बापू खाल्ला असं तुझं तू पण किती पण संडा सुरू असला तर बरं आहे घरी, नाही तर अवघड आहे. किती अवघड आहे, भयानक प्रॉब्लेम आहे. म्हणून अशा प्रकारचे प्रॉब्लेम करून घेऊ नका. एकदम पुढल्या वर्षी एवढा मिठास गोडगोडीनं. लक्षात आलं का? समाधानकारक माऊलीच्या प्रती येऊन आप्पा तुम्ही सांगितल्यापासून आम्ही आमचं बघू लागलो, त्यांनी त्यांच्या बघू लागले. नजर ठेवायचं गरजच नाही. त्याच्या त्यांना भोगते, ज्यांना करते त्यांना भोगते. म्हणून अशा प्रकारच्या गडबड होत असताना सुद्धा लक्ष लावणं जरुरी आहे. ऐकलं ठीक आहे, ऐकलं गेलं तर त्याचं कर्म त्याच्या सोबत म्हणायचं शांत बस. आपला कर्तव्याचा परिपालन आपण करत राहायचं. असं वेळ भरपूर झाल्याने सांगत बसलो तर मी 1-1 तास सोडत नाहीये. म्हणून संध्याकाळी आम्ही या ठिकाणी दर दिवस प्रवचनाचा वेळ आहे. आणि सिद्धेश्वर माझा सोबतच होता आणि बिलकुल आळस नाही, ताणतणाव नाही. भरपूर 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 अनुभव आहे. तर आम्ही उठायचं अगोदरच उठायचं 4ला, म्हणजे करेक्ट 4ला. कधी कधी 3:30 वाजता मी उठून अजून थोडासा झोप घ्यावा म्हणून पडत होतो. परंतु करेक्ट 4 वाजता उठून आम्ही मांजर सोंग्यापर्यंत चलत जायचं यायचं. अशा प्रकारचे एका निष्ठा बाळगणारी लेकराला आम्हाला त्यांनी प्रदान केलेले आहे. तर आज काही भक्त आमचा सेवा केलेली आहे. तर आज विशेष सेवा करणारे आपले बसवराज मलशेट्टप्पा जोन्नीगिरी हजनार सतीपती दोघंही इथे या. इबुरुबली गटाईन ते सतीपती इबुरुबली बसवराज मलशेट्टप्पा जोन्नीगिरी हजनार. व तसेच प्रतिवर्ष न चुकता बराच दिवसापासून पंचयप्पा महाराजजी कोटेकल्लूर, काही भक्तांना या ठिकाणी घेऊन आलेले कोटेकल्लूरहून. तर त्यांनी सुद्धा सतीपती इथे येऊन माझ्या समोर बसायचं. पंचयप्पा स्वामी आणि काल किशानप्पा स्वामी शेवाळकर त्यांनी सुद्धा सेवेमध्ये तत्पर आहे. काल त्यांचा सत्कार केलो तरी सुद्धा इथे येऊन बसायचं. उद्या बसतं का? रात्री झाले फक्त येऊन बसा. लिंग घेऊन इथं या ना, नंतर येऊ देत नाही तुम्हाला. ते तुमचं लिंग घेऊन या, नाही तर विसरून जाईल. आणि पुढल्या वर्षी आम्ही एक नियम पालना करणार आहोत.
ज्यांच्या गळ्यात लिंग असते त्याला हे लिंग द्यायचं गरज नाही. तुमच्या गळ्यातला लिंगाचाच पूजा करायचं, स्थावर लिंगाचं करायचं गरज नाही. पुढल्या वर्षी, या वर्षी नाही. एक नेम पालन करू. आता थोडं 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 आपण जवळ जाऊ. थोडं थोडं देवाला दूर ठेवायचं नाही, जवळ ठेवायचं. हे टोपल्यामधला लिंग नाही, गळ्यातला लिंगाला मला लक्ष झालं का? निरंतर सेवेमध्ये छोटा छोटा सेवा नाही, मोठा मोठा सेवा. सुषमा मन्मथ प्रयाग, त्यांचं नाव प्रयागराज आहे. लक्षात आलं का? प्रयागराज, प्रयाग म्हणून तिथे. तर परवा प्रयागला मी जाऊन आले वाटते. गेले तुम्ही स्वतः प्रयाग असल्यावर जायचं कशाला? स्वतःचा प्रयाग असल्यामुळं जायचं गरजच नाही. म्हणून काय काय लोक नाव बी ठेवतात, प्रसाद, पूजा. त्यांच्या मुलीचं नाव पूजा आहे. हे पूजा झालं मंगळेश्वर, पूजा पूजा आहे, प्रसाद आहे. आता डायरेक्ट लड्डू म्हणून नाव ठेवलेलं. जिलेबी, लड्डू. आपण काय करावं, मला खायला मिळत नाही म्हणून लेकराचं नाव ठेवून थोडं बोलले की गोड गोड वाटते म्हणून जिलेबी, लड्डू, बालुशाही, बुंदी असं नाव ठेवा, छान राहील. तुम्हाला घरामध्ये करायचं गरजच नाही. येऊन बसायचं. हनुमंतरावजी जैन व तसेच शिवलिंग पेराजी तोरणे आणि व तसेच नगरचे माता, या प्रकारे काही काही गुप्त सेवा करणारे भक्त आहेत. म्हणून तुमचं समोर येण्याची विचार ते करत नाही, गुप्त सेवा करण्यासाठी ते संकल्प करतात. माताजी येऊन बसायचे. तर ठीक आहे, मला तिथंच समाधान म्हणायला लागेल माताजी. तर असो, वेळ भरपूर झालेले आहेत, बराच वेळ बसून आहात. अजून काही भक्त मी विसरला असेल तर कोणी देणगी देऊन विसरला असेल तर नंतर इथे येऊन मला भेटा. आणि पुढल्या वर्षी एक लिंगानंद, कशाचे आनंद घेणारे? लिंगाचे आनंद घेणारे लिंगानंद, शिवाचा आनंद घेणारे, भस्माचा आनंद घेणारे भस्मानंद नाव ठेव. कशा करता ठेवलो? त्यांच्या घरात जे बी काही अवकाळा येतील, दुष्ट शक्ती येतील, भस्म व्हायला पाहिजे म्हणून भस्मीभूत करण्याकरता त्यांच्या नाव भस्मानंद ठेवले. लक्षात आलं का? त्या आईच्या अंगामध्ये येऊन काय म्हणते, भस्मानंद कशासाठी ठेवले महाराज? हे नाव कशा करता? तुमच्या आधी व्याधी उपाधीला भस्म करण्यासाठी भस्मानंद ठेवलो. तसं अष्टावरणाचा आनंद घेणारे, लक्षात आलं का? लिंगानंद, भस्मानंद, रुद्राक्ष आनंद, रुद्रानंद, लक्षात घ्या, हे सगळं आनंद आहे. त्या प्रकारे आज माऊलीचा शोभारगुण आनंद. म्हणून त्या प्रसंगी अनेक भाविक भक्त या ठिकाणी तुमच्या उपस्थिती लाभलेले आहे. तर काही काही गोष्टी आपल्या आनंदासाठी थोडासा एकमेकाशी मदत करायचं. माय ऐकू लागले का सगळे? आता जे पूजाला तुम्ही बसून आहात, नवरा असो नवरी असो, पती असो पत्नी असो, सती असो पती असो, आजपासून लक्षात घ्या, आजपासून एकमेकाशी संशय बिलकुल करू नका.